सोलापूर शहरातील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या अण्णप्पा काळाजी प्रशालेत शैक्षणिक वर्ष 2024-25 शाळा प्रवेश प्रथम दिवसानिमित्त प्रशालेत सर्वत्र सजावट सुंदर रांगोळ्यांनी केली होती। तसंच विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करत त्यांना पहिल्या दिवशी समग्र शिक्षण अंतर्गत शासनाची मोफत पाठ्यपुस्तके वस्त्र तसंच इतर गणवेश देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। सर्वप्रथम प्रमुख पाहुणे केएल संस्थेचे आजीव सदस्य व प्रशालेचे माजी विद्यार्थी शरद नायगावकर, विजयकुमार रघुजी, संजय कनके, श्याम मेमूल, संदीप पंढरपूरकर, शंकरराया स्वामी, मुख्याध्यापक अनिल पाटील तसंच उपमुख्याध्यापिका सुरेखा मामाने, पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील या मान्यवरांच्या हस्ते देशी देवता सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं। सुरेखा मामाने यांनी राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची शपथ दिली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले। त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपण आता उन्हाळा सुट्टी संपली आहे, आपण उन्हाळ्यात खूप धमाल केली आहे। आज तुम्ही सर्वजण पुढच्या वर्गात जात असून शाळेत ज्ञान माहिती तसंच विविध कौशल्य प्राप्त करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। 2024-25 चा पहिला दिवस आपण सर्वांनी सुट्टीमध्ये खूप मजा केली। मामाकडे, आजी, काकू, मावशी यांच्याकडे जाऊन आलो आणि आजपासून आपण एक नवीन ध्येय नवीन संकल्प करून आपण शाळेमध्ये आलेलो आहे। तुम्हा सगळ्यांना प्रथम या नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या कार्यक्रमाला आम्हा सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला आणि तुम्हा सर्व बालचिमुकल्या विद्यार्थींना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी ज्यांचं शिक्षण सगळं या शाळेमध्ये झालं असे गीतांजली लॉजचे आणि आपल्या केएलई संस्थेचे आजीव सदस्य आदरणीय श्री शरद नागावकर सर, श्री विजयकुमार रघुजी सर आणि दुसरे आम्हाला माझ्या शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना खूप काही दिलेलं आहे। ज्यांचा मुलगा पपेट शो करतो पण त्यांचं माझ्या शाळेवर खूप प्रेम आहे, आम्हा शिक्षकांवर प्रेम आहे, म्हणून मी त्यांना विसरू शकत नाही असे। या कार्यक्रमाला प्रशालेचे आजी माजी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक तसंच प्राथमिक विभागाचे असंख्य पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांची उपस्थिती होती। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।